नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई पदासाठी जो 5 मे 2024 रोजी पेपर घेतला होता त्या पेपरचं आज विश्लेषण बघणार आहोत. याआधी आपण शिफ्ट 1मध्ये झालेल्या पेपरचं विश्लेषण बघितलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट 2मध्ये झालेल्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? ऑप्शन आहे केशवसूत, बी संत रामदास, सी बालकवी, डी यापैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बालकवी. बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहेत किंवा स्त्री जातीचे आहेत हे आपल्याला कळते त्याला नामाचे रिकामी जागा म्हणतात. ए सर्वनाम, बी वचन, सी लिंग, डी नाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी लिंग. लिंगावरूनच आपल्याला कळत असते की हे नाम पुरुष जातीचे आहेत किंवा स्त्री जातीचे आहेत, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल लिंग. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा. ए ती शाळेत गेली असेल, बी तो शाळेत जाईल, सी ती शाळेत जाणार होती, डी तो शाळेत जात आहे. तर यामधील वर्तमान काळातील वाक्य कोणतं आहे? तर तो शाळेत जात आहे. तो शाळेत जात आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. मित्रांनो, अशाच प्रकारचे सोपे प्रश्न हे मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी विचारले जातात, म्हणून या प्रश्नांचा सराव अत्यंत गरजेचा असतो. तर चला बघूया पुढचा प्रश्न. त्यानंतर आहे लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर ऑप्शन आहे ए 365, 367, सी 366, डी 360. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी 366. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर एकूण 366 दिवस असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? ए साप, बी पल, सी बैल, डी सरडा. तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल? तर ऑप्शन क्रमांक डी सरडा. सरडा हा प्राणी एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक, डी केरळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे हा शिफ्ट 1मध्ये सुद्धा विचारला होता आणि शिफ्ट 2मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर अशा प्रश्नांचा सराव अत्यंत गरजेचा असतो, कारण अशा प्रकारचे प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान रिकामी जागा असते. ए 37 डिग्री, बी 30 डिग्री, सी 26 डिग्री, डी यांपैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए 37 डिग्री. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर 37 डिग्री सेल्सिअस असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या रिकामी जागा अवलंबून असते. तर ऑप्शन आहे वस्तुमानावर, बी आकारमानावर, सी लांबीवर, डी रुंदीवर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वस्तुमानावर. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ए पाणी, बी तूप, सी दही, डी यांपैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी काहीही नाही, कारण दूध हा पूर्णान्न म्हणून ओळखला जातो आणि ऑप्शनमध्ये दूध हा पर्याय दिलेला नाही, म्हणून याचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी काहीही नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? ऑप्शन दिलेले आहे ए 0 डिग्री सेल्सिअस, बी 30 डिग्री सेल्सिअस, सी 100 डिग्री सेल्सिअस, डी 45 डिग्री सेल्सिअस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए 0 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा गोठण बिंदू असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर ऑप्शन दिलेले आहे ए दिल्ली, बी मुंबई, सी ठाणे, डी कोलकाता किंवा कलकत्ता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी कोलकाता या शहरामध्ये भारतातील सर्वप्रथम मेट्रो ट्रेन सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? ए बॅक्टेरियोलॉजी, बी व्हायरोलॉजी, सी अ आणि ब, डी यांपैकी नाही.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हायरॉलॉजी. व्हायरॉलॉजी या शास्त्रीय नावाने विषाणूंचा अभ्यास ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहे ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चटर्जी, सी अरविंद घोष, डी यांपैकी कोणीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बंकिमचंद्र चटर्जी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम लिहिले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर याचे ऑप्शन दिलेले आहे ए सम्राट अशोक, बी सम्राट चंद्रगुप्त, सी सम्राट बिंदुसार, डी चाणक्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी, सम्राट चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन आहे ए प्रवरा, बी मुळा, सी कृष्णा, डी गोदावरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, गोदावरी. गोदावरी या नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न असा आहे सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला रिकामी जागा स्पंदने होतात. ऑप्शन दिलेले आहे ए 60, बी 72, सी 75, डी 90. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 72. सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती ठोके होत असतात? तर 72. त्यानंतर आहे रिकामी जागा रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन दिलेले आहे बी, ऑप्शन ए, ओ आणि ए बी. तर कोणता रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ओ. ओ हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे बटाटा हे रिकामी जागा आहे. ए खोड, बी मूळ, सी बीज, डी फळ. तर बटाटा हे काय आहे? बटाटा हे एक मूळ आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मूळ. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे रिकामी जागा हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन दिलेले आहे ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 14 नोव्हेंबर, डी 26 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे तंबाखूमध्ये रिकामी जागा हा विषारी द्रव्य असतो. ऑप्शन दिलेले आहे ए निकोटीन, बी मॉर्फिन, सी निकोलस, डी यांपैकी काही नाही. तर तंबाखूमध्ये कोणता विषारी द्रव्य असतो? तर निकोटीन असतो म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए, निकोटीन. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राला एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? ऑप्शन दिले आहे ए 750 किलोमीटर, बी 720 किमी, सी 730 किमी, डी 820 किमी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक बी 720 किलोमीटर इतका महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पश्चिम घाट काय म्हणून ओळखतात? ऑप्शन दिलेले आहे कळसुबाई पर्वतरांगा, बी सह्याद्री पर्वतरांगा, सी पश्चिमी पर्वतरांगा, डी दक्खनचा पर्वत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सह्याद्री पर्वतरांगा. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखलं जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी रिकामी जागा यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाते. तर ऑप्शन दिलेले आहे ए खान अब्दुल गफार खान, बी नेताजी सुभाषचंद्र बोस, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी लोकमान्य टिळक. तर लोहपुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? ऑप्शन दिलेले आहे ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण, डी उत्तर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दक्षिण. दक्षिण या पृष्ठभागावर चंद्रयान 3 उतरवले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण होता? तर ऑप्शन दिलेले आहे ए विराट कोहली, बी रोहित शर्मा, सी ग्लेन मॅक्सवेल, डी सचिन रवींद्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, विराट कोहली. विराट कोहली हा 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू बनला होता. त्यानंतर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रिकामी जागा हे आहेत. तर ऑप्शन दिलेले आहे उर्जित पटेल, बी शक्तिकांत दास, सी रघुराम राजन, डी यापैकी कोणीही नाही.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन दिलेले आहे 40,687, बी आहे 40,678, सी आहे 46,780 आणि डी आहे 87,640. तर दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या कोणती तयार होईल? तर ऑप्शन क्रमांक बी 40,678. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, रामकडे प्रत्येकी ₹40ची 568 पुस्तके आहेत आणि श्यामकडे प्रत्येकी ₹20ची 813 खेळणी आहेत. तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? तर ऑप्शन दिलेले आहे 38,900, ऑप्शन बी आहे 38,908, ऑप्शन सी आहे 38,980, ऑप्शन डी आहे 39,880. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी 38,980. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.